जय श्रीराम. टाको पिल्लूचं तोंड तुझा नाही ते पिल्लूचं तोंड टाका. हा तुझ्या सारखाच रे. दुसरं बघा. दोन दोन दाखव दोन दोन. हा बाबूदादाची पिल्ली आहेत ना ती. बारका मामाने आणलाय. बारका मामाने ना आमच्या मोठ्या मामा. जे मोठा मामा आहे कोण ते मामा आहे का? जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा ब्लॉग पण आपण कंटिन्यू करूयात. बाबूदादाचे शॉर्ट मला लागले, थोडीशी सर्दी वगैरे झाले, पण ओव्हरऑल व्हॉइस आहे बरा. तर चला बघूया आजचा दिवस कसा असणार आहे ना. आपली लेंडर वगैरे टाकायचे लेंडर, तर कशी कामं होणार आहे ते पण बघत राहू. तर आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करतोय. बघा आमचं बाबूदादाचं डोसेस औषध. आणि आमचं बाबूदादा औषध पिशील ना तू आता. गुड बॉय आहे ना तू. औषध पिशील नाही पी. आमचं बाबूदादा औषध नाही पी. चला जय श्रीराम. जय श्रीराम. झाला तर कापला अजून. तर चला आपल्या बाबूदादाने औषध पिला ना. कसा होता औषध पाच. चला आमच्या बाबूने औषध पिला. आता आम्हाला टेन्शन नाही. कितीला बाबूदादा हे किंडर जॉय बघू दाखव. हे कोणी आणले काय खेळणे. सकाळी पाहिजे होती ना. बाबाने आणले किंडर जॉय. बाबा कसं फोडतो चला आज मंगळवार आहे. आमचा उपवास आहे बाबांचा ना माझा. आमच्याकडे दूध आले मस्तपैकी कॉफी करतो. आणि बाबूदादाची शॉप मला पण लागले नॉर्मली सर्दीवाली. तर चलो मी भाजी घालते. भाजीचं काय मंगळवार आहे ना. नॉनव्हेज वाली तुम्ही. तर चला आज नॉनव्हेज आहे. हा तर मित्रांनो आपल्या बाबूदादाचे आंघोळ गेले. आणि बघा कुठे घुसलाय तो. काय बाबूदादा तो कोणाची ती पिल्ली पडला. इकडे बघू दाखव तोंड दाखव. तोंड दाखव पिल्लूच्या. घुसू नको ना आतमध्ये. दाखव पिल्लूचं तोंड तुझा नाही ते पिल्लूचं तोंड दाखव. हा तुझ्या सारखाच रे. दुसरं बघू. दोन दोन दाखव दोन दोन. हा बाबूदादाची पिल्ली आहेत ना ती. तर मित्रांनो आत्ताच आपलं जेवण वगैरे झाले. आजची भाजी आहे साधीच आहे. बोंबील बटाटा. आणखी मंगळवार आहे आणि आम्ही 3 माणसं उपवासवाले आहेत. मी आदूभाऊ पण आज आलेत. आपलं लेंटर भरायचं काम चालू आहे ना. आमचे बाबा आहेत काम करायला. बघ त्या माणसानं पिवाला आणतो हे बघा. वर्किंग प्रोग्रेस चालू आहे काम. आधी रोडच्याकडचं लेंटर भरायला घेतलं. आज एवढीच माणसं आहेत. अर्धे कामाला गेलेत. आणि आज पण 2 भिंती कोसळणार आहेत तिकडच्या. बघू कॅप्चर करायला टाइम भेटला तर करेल. तर चला ओव्हरऑल आज जर लेंटर टाकून झाला तर उद्यापासून बांधकाम करायला सुरुवात होईल. आणि हा बघा आपलं काम.
हळूहळू जसं होईल तसं अपडेट भेटेल आपल्याला. चला तोपर्यंत बाबूदादा गेले बाहेर आईंच्या सोबत आणि मी इथलं झाड वगैरे मारलं आहे. पाणी मारून झाड मारायला लागते, नाही तर आमच्या कपड्यांच्या वरती आणि भांड्यांच्या वरती धूळ उडतं सगळं. हे बघा चला ओला आहे थोडा सगळा ओला आहे. आणि आपला बोंबील बटाटा आणि भात पण झाले. काम पण आमच्याच बाबांनी घेतले घराला लेंटरचं. सगळे घरातले काम वगैरे करतात, लेंटरची कॉलम वगैरेचं पण सगळे कामं करतात. सगळे आपलेच घरचे माणसं आहेत कामाला. काय बाबा बरोबर. बाबांनी 2 दिवसात एकट्याने एवढे रिंग फिरून दिले आपल्याला. अजून जेव्हा वरचा होईल तेव्हा पण परत बाबा येतील. तर मित्रांनो कॉस्ट्यूम बघून समजलं असं डिपार्टमेंट चेंज केलं मी. तर होम डिपार्टमेंट म्हणजे हाऊसकीपिंग सोडलेलं सध्या मी. पण आई गेल्यात आता माल्याला. तर सगळ्यांना चहा ठेवायला घेतले आणि ते लिंबू सरबत बनवायला घेतले बाबूदादासाठी आणि आदूभाऊंसाठी. तर चला तोपर्यंत चहा वगैरे बनवते आणि नेते बाहेर सगळ्यांना. बाय बाय. तर चला मित्रांनो आपल्या चारही बाजूंनी लेंटर वगैरे टाकून झाले, रिंग फिरून झाले. काम अजून आत्ता जस्ट फिनिश झालं आहे बघू शकता तुम्ही. आणि एंटर झाली आपली साईची. ती आता उद्या दाखवाल कारण की मला टाईम नाही भेटला. मी इकडे आतमध्ये होते आणि इकडे बघू शकता तुम्ही. इकडे तुम्ही बघू शकता मोबाईलचा सेल लागला. एक शेडचा एक माझं आहे आणि आजूबाजूंचं नाईंचं एक आहे. घेतले जेवण बनवायला लसूणच मिसळच्यात आणि इथे भात घातले. पाणी टाकून झाले गरम करून. सोबतच इथे भेंडी घातले गरम करत ठेवले भाजायला. तर चला तोपर्यंत लसूण वगैरे नसते आणि भेंडीची भाजी बनवायला घेते. आणि बाबूदादा सध्या साईकडेच गेले. तोपर्यंत मी चुलीवरती भात घातले त्याच्याकडे लक्ष मारते आणि ते कांद्यावर कट करते आणि लसूण सोबत मिरची पण कापायची. तर चला आवडते घरातली कामं. कशी लागतोय बघू दाखव. बघू कोणी आणलाय? बघू बाबा आता आणला कोणी? आणला कोणी? बारका मामा नाही मोठा मामा आहे तो. बारका मामा आहे. बारका मामा नाही, बारका मामाने आणलाय. बारका मामाने नाही, आमच्या मोठ्या मामा. जे मोठा मामा आहे कोण ते मामा आहे का? कोणच आहे मामा बाबा? पप्पाचा फायरा. यो बच्चा तर मित्रांनो जेवण वगैरे सगळं बनून झालं आपलं आणि मामाने चहा ठेवलेला आणि ते आम्हाला मटरची भाजी आहे रश्शावाली आणि सोबत भेंडी आहे आणि त्यांच्यासाठी वाकटा बटाटा बनवले. बाबूदाच्या हातपाय वगैरे धुतले जाता, आंघोळ नाही करत तो आणि सर्दी मुलं आवाज थोडा बँड झाले. तर चला आजचा ब्लॉग पण आहे ना मी इथंच एंड करते. बाय बाय. छोटासाच ब्लॉग आहे. कसा वाटला कमेंट करून सांगा.